दुसऱ्या दिवशी भाजीपाला आणि इतर सामान खरेदीसाठी म्हात्रे गुरुजी परखनला गेले. पेपर घेतला. पेपर पाहिला तर त्यात फोटो. दुसरा, तिसरा, चौथा त्यांनी उपलब्ध सगळे पेपर घेतले. सगळ्या पेपरमध्ये दगड्या, सगळी मुलं आणि वझेंसकट त्यांचाही फोटो. पेपर विक्रेता त्यांच्याकडे बघत होता. सरांनी पैसे काढले त्याला द्यायला तर तो म्हणाला, "नाही नाही हो साहेब, अहो काय कमाल केली राव तुम्ही. तुमच्या पोरांनी एका पोरीचा प्राण वाचवला. लय मोठं काम केलं तुम्ही. पैसे कसले देता पेपरचे?" "पेपर वाचला का तुम्ही?" "त्यो तर वाचला. आपण कालपासनं सारखं टी व्ही दाखवतात ना तुम्हाला." "काय म्हणताय? तुम्ही पाहिलं नाही वय?" "नाही." "अरे कमाल केली तुमच्या पोरांनी राव." म्हात्रे गुरुजी सुखावून गेले. "गुरुजी, एक बोलू का?" "हां बोला." "मला आहे ना घरोघरी पेपर टाकायला एक पोरगा पाहिजे. चपळ पोरगा पाहिजे. त्याला ठेवता का माझ्याकडं?" "सॉरी." गुरुजी पेपर उचलून पुढे निघाले. ते मालसामानाच्या दुकानात गेले. म्हात्रे गुरुजींना बघता 7-8 कामगारांचे हातच थांबले. डोळे मोठे झाले. तराजू झुलत राहिला. "अरे शाले बघते काय शाला, हात हलव ना शाला. 5 किलो शक्कर, चाय पत्ता 1 किलो, 3 किलो रवा दे. शाले बघते काय रे तुम्ही?" असं म्हणत दुकान मालकांनी बटुकभाईंनी समोर बघितलं आणि एखाद्या वाघसिंहाकडे बघावं तसं डोळे मोठे करून बघतच राहिला. शेवटी बटुकभाई रक्ताचे व्यापारी. 10 पिढ्या महाराष्ट्रात काढल्या होत्या. त्यांनी स्वतःला सावरलं. "अरे आओ 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 मास्टरजी, आओ आओ आओ. अरे शाले बघते काय, मास्टरला आत घे. ए छोरा छोकरा ऐकते नाही शाला. शाला एवढी मोठी माणसं शाला उभा करते त्यांना तुम्ही." म्हात्रे गुरुजी आत गेले. बैठा बैठा. गोणीवर बसा मास्टर." म्हात्रे भरल्या गोणीवर बसले. "काल अशाच धंद्यावर बसला होता. तो बायडी आतमध्ये बोंबलली म्हणून आत गेले तर शाला टीव्हीत तुमचा छोकरा. डाकोरजी क्या बात है, कमाल है. मंकीच मंकीच शाला. आपण नाही शाला कधी पाहिला बरं का. म्हणजे 75 उमर झाली. एवढ्या उमरमध्ये बी असा नाही पोरगा पाहिला. मंकी हो, डेक्टो मंकी. आणि शाला अस्वल कसला खतरनाक शाला तो. पण शाला त्या अस्वलाला आडवा केला शाला. डाकोरजी शाला तो छोकरा नाही होतो. तो छोकरा नसताना तर तो बच्ची वाचली नसत्या. आपण शाला लय खुश झाला. पुन्हा पुन्हा बघत राहिला टी व्हीकडं. म्हात्रेंना वेळ वाचवायचा होता. त्यांनी मालसामानाची लिस्ट दिली. धंदा पाहत, पैसे घेत, कामगारांवर घारीसारखं लक्ष ठेवत बटुकबाईचं तोंड चालूच होतं. म्हात्रे गुरुजींचं मालसामान बांधून झालं. "अच्छा मी निघतो." "मास्टरजी एक बोलू का?" "हा आमचा माणसं बघितला ना, शाला पेशंट आहे पेशंट. हात नाही चालते त्यांचा. डोसका बी नाही चालते शाला. तो छोकरा आदिवासी, त्याला आपण ठेवल इथं." म्हात्रे गुरुजी फक्त हसले. जीपमध्ये बसले. डिझेल टाकण्याची आवश्यकता होती म्हणून त्यांनी जीप पंपावर घातली. डिझेल भरत असताना मालक उठून बाहेर आला. आपण म्हात्रे, टी व्हीवर दाखवत होते तुम्हाला. पेपरात आलेलं वाचलं तुमचं." "अहो तो मीच." "आदिवासी माणसं, फार डेअरिंगबाज माणसं. कमाल केली तुमच्या त्या दगड्याने." "दगड्याचं नाव ना त्याचं." "पाहिलं तर आदिवासी माणूस, पण दणकट, प्रामाणिक. इथे होता एक. हिशोब येत नव्हता पण प्रामाणिक होता. एक पैसा कधी इकडचा तिकडं केला नाही. पंपावर तो असला की मी निवांत, लफडं नाही. पिदाडांचं, दादांचं, गुंडांचं अजिबात भय नाही. कोणी दादागिरी केली की हा त्याच्या उरावरच बसायचा." "अच्छा कुठे असतो तो?" "गेला, वर्षभरापूर्वी गेला. रात्रपाळीला होता. पंप लुटायला चोरटे आले. एकानं वार केले. जाता जाता गाडी घातली भडव्यानी त्याच्यावर." "मग तुम्ही काही पोलीस कंप्लेंट वगैरे?" "कोण करतो तो लफडा. बायकोकडं बॉडी आणि 1,000 रुपये दिले बास." म्हात्रे गुरुजी बोलले नाहीत. गाडीत बसले, निघून गेले. म्हात्रे गुरुजींना वाटलं दगड्याच्या पराक्रमाच्या बातम्या वर्तमानपत्रातनं आल्या, टी व्हीवर दाखवल्या गेल्या. आश्रमावर गुणगौरव करण्यासाठी लोकांची गर्दी होणार. शासनाचे प्रतिनिधी येणार. विशेष करून शिक्षण क्रीडा विभागाचे लोक येणार. या बाईच्या मुलीचा जीव वाचवला ती तर येणारच. पण यातलं काहीही झालं नाही. आदिवासी काटक असतात, प्रामाणिक असतात, चपळ असतात, आदी मानवासारखे असतात. एवढं मनातल्या मनात बोलून गप्प बसले असतील सगळे. मल्लिकार्जुन मात्र आपल्या साथीदारांसह आले. "हो मुझे आश्रम के ऑफिस में जाने का." असं म्हणत ते ऑफिसमध्ये गेले. मंजुश्रीनं म्हात्रे आणि वझे गुरुजींना बोलवून घेतलं.
ये देखो बहन जी, मुझे गलत मत समजो. 40 वर्ष सर्कशीशी माझं नातं आहे. विशेष करून आम्ही सर्कसमधलेच. ताकदीची, शक्तीची, चपळाईची कामं करण्यासाठी केरळ, श्रीलंकेमधनं मुला-मुलींना आणतो, त्यांना ट्रेनिंग देतो. पण त्याच्यापेक्षा चपळ आणि काटक मुलगा मी त्या दिवशी बघितला तुमचा. तो तर चपळ आणि काटक आहे, मग शूर आहे, धडाकेबाज आहे. मला अशा मुलांची गरज आहे. एक तर वाघ, सिंह, अस्वल, हत्ती अशा प्राण्यांना घेऊन सर्कस चालवणं आता लय कठीण झाले. लय बंधन आहे तो. आता माणसांच्या करामतीवर सर्कशी चालल्या जातील. हा पोरगा चमत्कारिक आहे. त्याला थोडं ट्रेनिंग दिलं ना, नाव करेल त्यो. या मुलाच्या अंगच्या कलागुणांचं मी सोनं करील, सोनं. आपण मला तो मुलगा दिला तर लय बरं होईल. अत्यंत लीनतेनं मल्लिकार्जुन बोलला. म्हात्रे गुरुजींनी परखनला मल्लिकार्जुन भेटल्याचं त्याचवेळी मंजुश्रीला सांगितलं होतं. त्यामुळे मंजुश्री ठरवून बोलल्यासारखं बोलली. हे बघा मल्लिकार्जुन, आपण गुणग्राहक आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आता दगड्याला आम्ही शिक्षणासाठी इथे आणलाय, त्यामुळे ते सोडून आता काहीतरी नवीन काही करायचं आमच्या डोक्यात नाही. आणि आम्ही दुसऱ्या कोणाचा मुलगा परस्पर देऊ शकत नाही. नाही, पण मी त्याच्या आईवडिलांशी बोलायला तयार आहे ना. त्याच्या आईवडिलात इतकं अज्ञान आहे की सर्कस म्हणजे काय हे ते समजूच शकणार नाहीत. मग तुम्ही मला मदत करा की बहिणजी. सॉरी, मी मदत करू शकणार नाही. मला त्याला शिकवायचं आहे. त्याला शिकवून कोण करणार आहे हो तुम्ही? शहरात पदवीधरांचे लोंढे लागलेत, लोंढे. त्यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? पण त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जन्मजात कला आहे, ती कला विकसित होण्या ना. अर्थहीन शिक्षणाची गरज त्याला नाहीची. हे बघा, मी आत्ता तरी या विषयावर विचार केलेला नाही आणि त्याच्या पालकांशी मी बोललेली नाही आहे. काय हरकत नाही, माझी काय घाई नाही. तुमचा विचार होईल तेव्हा मला निश्चित फोन करा. असं म्हणत मल्लिकार्जुनांनी खिशात हात घातला. हजाराच्या नोटांचं पुडकं बाहेर काढलं. 2 लाख आहेत बहीण, या ठेवून. हे कसले पैसे? अहो, त्याच्या आहाराकडे लक्ष द्या. हे बघा, आम्ही स्वतंत्र त्याच्यासाठी असा वेगळा आहार नाही देऊ शकत. नाही, माझं म्हणणं तसं नाहीच आहे हो. त्याच्याबरोबर सगळ्यांना भेट समजा प्लीज. नाही, तुम्ही नाही म्हणू नका हो. त्या मुलामुळे एका मुलीचा जीव वाचला आहे. मोठ्या संकटातनं आम्ही सुटलो आहे. मला माझं कर्तव्य तरी पाळायची संधी द्या. मंजुश्री नाही म्हणू शकली नाही. मल्लिकार्जुन निघून गेला. म्हात्रे गुरुजी, माझं काही चुकलं नाही ना? मंजुश्रीने विचारलं. नाही, मला नाही वाटत. मॅडम, मल्लिकार्जुन गुणांचा कदर करणारा माणूस वाटला. हां, पण म्हणून त्याला मुलगा द्यायला हवा होता का? नाही, आपण दगड्याला दिलं नाही हे चांगलंच केलं, पण त्याच्याबरोबर आपली जबाबदारी मात्र वाढली. कळलं नाही मला. हे बघा, मल्लिकार्जुन सर्कसवाला आहे म्हणून त्यांनी स्वतःच्या धंद्याचा विचार केला. आपण ऑलिम्पिकचा विचार करायला पाहिजे. म्हणजे दगड्याच्या कलेला कौशल्य प्राप्त करून देऊ. शास्त्रशुद्ध तंत्र मी शिकून घेतो, त्या संदर्भात पुस्तकं वाचतो. कोणाचं मार्गदर्शन मिळालं तर तेही बघतो. आपण ऑलिम्पिकचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून त्याला तयार करू. म्हात्रे गुरुजींच्या डोळ्यात आत्मविश्वासाच्या देव्हाऱ्यातल्या ज्योती तेवत होत्या. सकाळपासनं हवेत जबरदस्त उष्णता होती. वारा निवांत कुठेतरी जाऊन झोपला होता. झाडवेलीचं पानही हालत नव्हतं. घाम लोटत होता. घशाला कोरड पडत होती. काही केल्या तहानही भागत नव्हती. नुसती उलाघाल, जीवाची काहिली. आज असं अचानक का झालं याचं उत्तर नव्हतं. निसर्ग लहरी असतो. काल परवा असं नव्हतं. पण आज निसर्गाने वेगळंच वर्तन सुरू केलं होतं आणि त्याच्या या वागण्यावर इलाज नव्हता. दुपारनंतर सूर्यनारायणसुद्धा आकाश सदनातून गायब झाला. कदाचित त्याच्याही जीवाची काहिली झाली असेल. तोही घामानं डबडबला असेल. कुठेतरी लपून बसला असेल. पाहता पाहता पश्चिमेला दाटून आलं. मोठमोठे काळे ढग दौडत आले. अनेक आकारांचे, काळे कभिन्न. कोणी तळहातात सामावणारा, कोणी हाता एवढा, कोणी डोंगरा पर्वता एवढा. त्यांची दौड चालू होती, कारण त्यांच्या वाहनाचाच पाय स्थिर नव्हता. त्यांनीही कदाचित नशा केली असावी. आले म्हणायलाही त्यांनी फुरसत दिली नाही. धूळ, पानं, झावळ्या उडवत आले. कडाडून कुठेतरी झाडही कोसळलं. भेदरलेली पाखरं केव्हा ढोलीत घरट्यात लपून बसली. सश्यांनी बीळ गाठलं.
लांडगे, कोल्हे, अस्वल, वाघ, सिंह दाट जाळीत शिरले. सगळेच घाबरले होते. आश्रम जाग्यावर थरथरत होता. कोणत्याही क्षणी तो हवेत उंच उडणार होता. वर्गखोल्यांच्या जावळ्या उडायलाही. मंजुश्री घाबरली. तिला हे नवीन होतं. पोरं सगळी खुशीत. त्या तुफान वाऱ्यात ती वारं पिऊन बेधुंद झाली होती. पण मोठी माणसं मात्र घाबरलेली होती. आत घ्या, आत घ्या, सगळ्या मुलांना आत घ्या आधी. मंजुश्री किंचाळली. तिच्या मागे आवडाई आली. अगं बाया, काय म्हणावं या आखरीत. तिचं बोलणं मंजुश्रीच्या कानावरही आलं नाही. अगं परे, काय चाललंय हे? हे काय आहे हा? आई, तू आधी आत जा, एखादं झाड कोसळेल. आवडाय लुगडं पदर सावरत आत गेली आणि त्याचवेळी पश्चिमेकडनं धुळीचा लोट उडाला. विजा चमकू लागल्या. कडकडाट, कानाचे पडदे फाटायची वेळ आली. मंजुश्री ससा झाली आणि वरुण राजा कोसळायला लागला. मोठा मोठा थेंब. झाडाच्या पांद्या फानांवर मारा. बघता बघता ती चिंब झाली. आत जाऊसं वाटत नव्हतं, पण बाहेर थांबणं शक्य नव्हतं. ती धावत सुटली. हरणीसारखी धावत सुटली. डॉक्टर, डॉक्टर, दार उघडा, दार. डॉक्टर आनंद दरवाजा बंद करून आतच होते. त्यांनी दरवाजा उघडला. अरे मॅडम, तुम्ही? पाण्याचे लोट यायला लागलेत. पाणी आश्रमात शिरलं तर? काही होणार नाही, आपण उंचावर आहोत. बसा तुम्ही. पण अंधार आहे इथे. वाऱ्याने दिवा राहणार नाही. बसा तुम्ही. माझी साडी ओली आहे. असू दे. बसा बसा, कॉटवर बसा. ती चाचपडत बांबूच्या कॉटवर बसली. डॉक्टर किती अंतरावर बसलेत अंदाज नव्हता. मिट्ट काळोख होता. पाऊस कोसळत होता. ढग फुटले होते. अक्षरशः सुपानं पाणी ओतावं तसं पाणी पडत होतं. मंजुश्री घाबरली. उठली. डॉक्टर आनंदनी तिला आधार दिला. पाऊस कोसळत होता. मंजुश्री डॉक्टरला बिलगली होती. डॉक्टरच्या कानात उष्ण श्वास घुमत होता. शरीर फुलत होतं. मंजुश्रीच्या केसांचा मंद सुगंध त्यांना आवर घालू शकत नव्हता. त्यांच्या हाताची मिठी तिच्या शरीराभोवती पडली होती. कितीतरी वेळ दोघं तसेच होते. पाऊस आता कुठे थाऱ्यावर आला. अवखळ मुलानं झोपावं तसा तो झोपला होता. झाडावरच्या पानांची टपटप तेवढी कानावर येत होती. मंजुश्री आत्ता कुठे भानावर आली. वस्तुस्थितीची तिला जाणीव झाली. मनातून ती शरमली. तरीही काही वेळ तिने डॉक्टर आनंदच्या बाहुपाशात राहणं पसंत केलं. मग मात्र ती स्वतःला सावरत दूर झाली. सॉरी, मी खरंच खूप घाबरले होते. पहिला पाऊस असाच असतो. तिथं थांबणं आगाऊपणाचं ठरेल म्हणून ती म्हणाली, निघते मी. डॉक्टर आनंदला कुठून बळ आलं कोण जाणे. त्यांनी तिचा हात धरला. डॉक्टर? शब्द कुठेतरी दडून बसले होते. ती पुन्हा त्यांना बिलगली. तिच्या केसापाठीवरनं हात फिरवत राहिले ते. अशावेळी स्पर्श बोलू लागतात. दोन्ही शरीरांचं संभाषण सुरू झालं. कितीतरी वेळ दोघं एक दुसऱ्याला कुरवाळत राहिले. सापडेल तो भाग. एक दुसऱ्याचे ओठ चुंबत राहिले. मंजुश्री भानावर आली. तिच्या सर्वांगात वीज चमकली. तिने स्वतःला सावरलं. ती पटकन लांब झाली. पळत पळत बाहेर पडली. अगं बाया, तू माणूस आहे का जनावर आहे का? कुठं हुंदडत होती का? भ्या कसं नाही तुला? वावटळ उठली होती तेव्हा कुठं काळं केलतं? काय कोणी विचारणारं नाही का? मी आई आहे तुझी. जन्मानं नशीन पण आई आहे. माझा विचार कर की. काळीच फाटलं माझं. म्हणलं कुठं गेलं असेल माझं लेकरू. आणि तू कुठं गेलती? भ्याच नाही तुला? जीवा उठले का माझ्या? काळीच फाटलं तर कोण आहे तुला? आवडायची बडबड चालू होती, पण यातला एकही शब्द मंजुश्रीच्या कानात शिरला नाही. अजूनही डॉक्टर आनंदाचा उच्छवास तिच्या कानात होता. अंगावर रोमांच होतं. काळजात फुलांचे घुमारे फुटले होते. मंजुश्री आत आली. दरवाजा बंद करून घेतला. बाहेर आवडायचा गजर चालूच होता. लुगडं बदल, हिव भरल हिव. तुला काय ग? तुझं काय? निस्तरावं लागन मला. डोसकं फिरलं हिथं आले, पण एक शब्द ऐकत नाही माझा. स्वतःचं ते खरं. एकदा त्या डागदरच्या गळ्यात बांधली असती ना तुला, सुटले असते. मारायला मोकळी झाली असते. पण कार्टी मनाव घेईल तवा ना. मंजुश्री ओल्या साडीनिशी कॉटवर आडवी झाली. खोलीत अंधार होता, पण डोळ्यांपुढे डॉक्टर आनंद होता. गोरा देखणा, स्पर्शात जादू असणारा, कवेत घेणारा, सर्वांगाच्या कळ्या केवळ स्पर्शानं उमलवणारा. डोळे मिटून कितीतरी वेळ ती त्या सुखद स्पर्शात धुंद होती.
भानावर आली तेव्हा तिला अंगावरच्या ओल्या साडीची आठवण झाली. आडवं पडून असताना तिने साडी काढली, दूर फेकली. नवीन साडी नेसायचं भान तिला नव्हतं, ती तशीच पडून होती. शरीर तिचंच होतं. आज इतकी वर्ष तिच्या साथ होतं, पण आज त्या शरीराचे मोल तिच्या हाताच्या स्पर्शाने जाणवत होते. सर्वांगात मुंग्याचं ताडकन वारूळ फुटलं होतं. अंगभर मुंग्या दौडायला लागल्या होत्या. सर्वांगाचं मोरपीस झालं होतं. छाती धडधडायला लागली. काळीज मोरपिसावर स्वार झालं, उंच उडालं, आनंद भोवती तरंगत राहिलं. आता क्षणभरही तिथे राहणं शक्य नव्हतं. पतंगाची दोरी हातातनं सुटली होती. पतंग आनंदच्या भोवती गिरक्या घ्यायला लागला होता. ती उठली, पावलांचा आवाज न करता निघाली, तशीच विवस्त्र. आनंदच्या कुशीशिवाय आता शरीराला विसावा नव्हता. स्वैर मनाला त्याच्याशिवाय लगाम नव्हता. शरीर त्याच्या स्वाधीन केल्याशिवाय ते शांत बसणार नव्हतं. धडधड शांत होणार नव्हती. तप्त शरीरावर आता पहिल्या पावसाच्या सरी कोसळायलाच हव्या होत्या. किती दिवस हे असंच चालणार? कुणासाठी? पोटाच्या भुकेसारखी शरीराला भूक असते, हा निसर्ग नियम आहे. आणि निसर्गापुढे कोण मोठा? आणि ही विरक्ती तरी का? कुणासाठी? तिने पाऊल टाकलं, दरवाजाच्या कडीला हात घातला. दरवाजा उघडला तर समोर मंजुश्री. कुठे चालली आहेस? पेटलेलं शरीर बोलणार काय? मंजुश्री, तू कोण आहेस माहिती आहे? श्रीधरला विसरलीस? मंजुश्री, तू आहेस ॲडव्होकेट चक्रधर गलांडेंची कन्या. तू आहेस रंगराव आबाजी लहाणे उर्फ अण्णा या समाजसेवकाचा वारस. तू आहेस शेकडो आदिवासींची सहकारी. तू आहेस चिमुरड्या आदिवासी मुलांची माता. माता म्हणताच मंजुश्रीच्या सर्वांगावर वीज कोसळली. मन, भावना, शरीर सगळं कोळसा झालं. अगं, सामान्य माणसं आणि तू याच्यात फरक आहे. आणि तो फरक नसेल तर का केलंस आई वडिलांच्या विचाराविरोधात जाऊन लग्न? करोडोंची माया सोडलीस आणि घराबाहेर पडलीस का? जन्म दिलेले आई वडिलांचे बंध का तोडलेस? श्रीधर काय वाईट आहे? आनंद डॉक्टर आहे तर श्रीधर MBA आहे. आणि शरीराची भूक भागवण्यासाठी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असतेच कुठे? पैसा, संपत्ती, धनदौलतवाला सांपत्तिक स्थितीनुसार शरीर सुख देतो का? ते सगळं जाऊ दे. तुझ्या जीवनाचा मतितार्थ काय आहे ते ठरव. मंजुश्रीजवळ शब्द नव्हते. तिचंच भूत तिच्या समोर उभं होतं. अगं, तुझा आजवरचा सगळा प्रवास आठवून बघ. पुढे किती आयुष्य आहे माहिती नाही, तुलाही आणि मलाही. आजवरचा प्रवास त्यातनं वजा कर आणि मग ठरव काय करायचंय. मंजुश्री बेरीज वजाबाकीत गुंतली. मंजुश्रीतल्या मंजुश्रीने तिला मागे फिरवलं. आता सगळं शरीर, मन, विचार कुबले होते. रात्रभर ती तशीच स्वतःशी भांडत राहिली. रात्रीची घटना स्वप्न समजून मंजुश्री कामाला लागली. पण खोटं स्वप्न ते डोक्यातनं जात नसतं हे तर खरं होतं. रात्री पाऊस पडलाच नाही ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? जमीन ओली झाली होती, पालापाचोळा पडला होता, पाणी कुठेच नव्हतं. ते जमिनीत मुरलं होतं, पण मग पाऊस पडलाच नाही असं कसं म्हणता येईल? तसंच ओढा, नाला, कपाळावर चुंबनाची निशाणी दिसत नसली तरी आत मनाला चुंबनाचा स्पर्श आत्ताही जाणवत होताच की. ती स्वतःला सावरत होती, आनंदपासून दूर राहत होती, पण मनाला कुंपण घालता येत नव्हतं. बांधून ठेवायचा प्रयत्न व्यर्थ चालला होता. नजर नाही नाही म्हणतात त्यालाच शोधत होती. विचारांच्या लगोऱ्या रचल्या जात होत्या. झटकून झटकून झटकणार किती? ती एकटीच ऑफिसमध्ये होती, शरीरानं हरवलेली, नजर फुलपाखरू. मन वाऱ्यावर मांड घालून दौडत होतं आणि समोर आनंद कधी येऊन उभा राहिला तिला कळलंच नाही. मॅडम, ती भानावर नव्हती. मॅडम, तिने समोर पाहिलं पण क्षणात नजर हटवली. मॅडम, माझं चुकलं, मी माफी मागायला आलोय. ती मूर्ती, नजर खाली झुकलेली, मोठी उलथापालथ. आतल्यात खूप बोलण्यासारखं, पण ती बोलली नाही. तोही तसाच. शेवटी डॉक्टर आनंदनं बॅग भरली होती. ऑफिसमध्ये कोणी नाही असं बघून तो आज शिरला होता. मॅडम,
चुकीचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं. मी घेणार आहे. 4 दिवस मी बघतोय. मी आता इथे राहणं तुम्हाला क्लेश देण्यासारखं आहे. मी निघालो. खाली झुकलेल्या पापण्या अश्रूंना रोखू शकल्या नाहीत. गालावर अश्रू ओघळले. माफी मागण्याइतपत मी पात्र नाही. तुम्ही मी कधी काळी भेटू असंही नाही, पण शक्य असेल तर माफ करा. डॉक्टर आनंद बाहेर पडणार तशी मंजुश्री पटकन उठली. स्थळ, वेळ, पद कशाचा विचार न करता त्याच्या समोर गेली. त्याला कडकडून मिठी मारली. शब्द, अश्रू आणि स्पर्शाला वाट मोकळी करून दिली. आनंद, आनंद तू मला हवा आहेस. आनंद मी तुझी आहे. आनंद तू मला सोडून जाऊ नको. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय आनंद. डॉक्टर आनंदनी तिच्या कमरेभोवती हातानं मिठी मारली. कपाळावर ओठ ठेवले. पहिल्या पावसानं चांगला तडाखा दिला होता. साफसफाई आणि डागडुजी 4-6 दिवस गेले. छप्पर केवळ गवताचं, पावसाळ्यात तग धरू शकणार नाही. भिंती वाऱ्यापुढे टिकणार नाहीत हे जाणून आवश्यक तेवढ्या दुरुस्ती आणि उपाय करण्यात आले. सर्वच हात कामाला लागले. मुलांनी साथ दिली. आता शाळेचं कामकाज उत्तम चाललं होतं. शिक्षक पालक झाले की अध्यापन कसं चालतं याचं उत्तम उदाहरण तिथे पाहायला मिळत होतं. शाळेला ठराविक वेळापत्रक नव्हतं. चांदण्याच्या प्रकाशाची रांगोळी दिसली की माधुरी वझे त्या प्रकाशावरनं चंद्राविषयी तासनतास सांगत राही. पहिल्या पावसाने तर मुलांना खूप शिकवलं. वारे, ढग, बाष्पापासून पाण्याचे उपयोग, अशा कितीतरी गोष्टी, वनस्पती, पिकं, पाणी वगैरे वगैरे सुद्धा. आणि त्यातूनच उभी राहिली आश्रमाला लागून एकरभर जागेत शेती. शाळेत हे असं चालू झालं आणि डॉक्टर आनंदची फिरती चालू झाली. सगळे आदिवासीच. दवा पाण्याशी त्यांच्या आजवरच्या पिढ्यात संबंध अण्णा लहानेंपर्यंत कधी आला नव्हता. त्यांना इंजेक्शन, ऑपरेशन, पौष्टिक आहार, जीवनसत्व काय कळणार. आंघोळ करावी लागते इथपासून शरीराची निगा कशी ठेवावी इथपर्यंत काम करावं लागत होतं. अनेकांच्या ते डोक्यात जात नव्हतं, पण करणं तर गरजेचं होतं. शाळेतली मुलं कोवळ्या मनाची असतात, संवेदनशील असतात. त्यांच्यात चांगला फरक जाणवत होता. त्यांचे चेहरे उजळले होते. मुलं जरा गुटगुटीत दिसायला लागली होती. स्वतःची दैनिक कामं स्वतः करायला लागली होती. मनमोकळी व्हायला लागली होती. त्यांचा हूडपणा कमी होत चालला होता. काही वेळा त्यांचा जन्मजात गुण उफाळून वर येत होता. नाही असं नाही, पण फरक चांगला जाणवत होता. परशानं चांगले 2 ओंजळी मुंगळे मारून आणले. कशासाठी? तर खाण्यासाठी. माधव वझेंनी त्याला समजावलं. त्यांनी ते टाकून दिलं. असं थोडंफार होत होतं, पण एकंदरीत प्रगती डोळ्यात भरणारी होती. माधव वझे अनेकांना भेटले, खेळाची माहिती घेतली, पुस्तकं आणली. त्यांच्या डोक्यात ऑलिम्पिक बसलेलं होतं. ते मुलांकडनं शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्तीकडे लक्ष देत होते. वळवडची आश्रमशाळा ही इतर शाळांहून वेगळी शाळा होती. शाळेला भिंती नव्हत्या, विषयाला अडसर नव्हता, नियोजन कागदावर नव्हतं, अंदाजपत्रकाचा कागदही नव्हता. वेळेचं बंधन नव्हतं, सुपरविजन नव्हतं, इन्स्पेक्शन नव्हतं. जयवंत म्हात्र्यांना एक खंत होती. अनेक संकल्पना त्यांना शब्द, आकृती, कृतीनं स्पष्ट करता येत नव्हत्या. कारण एक तर जंगलाबाहेरचं जग मुलांना ज्ञात नव्हतं. अशा प्रसंगी त्यांना फिल्म्स दाखवणं, प्रोजेक्टरद्वारे माहिती देणं त्यांना सोयीचं वाटत होतं, पण लाईटची सोय नव्हती. लाईटमुळे अनेक अडचणी प्रतिक्षणी येत होत्या, पण पर्यायच नव्हता. पण मनातल्या संकल्पना मनातच मरून जात होत्या. म्हात्रे गुरुजी मंजुश्रीशी बोलले. मॅडम, केवळ वीज आली ना तर आपल्या कित्येक गोष्टी सफल होतील. पण शक्य कसं आहे ते? प्रयत्न करायला काय हरकत आहे? ठीक आहे, आपण परखनला वीज मंडळाच्या कार्यालयात जाऊन येऊ. 2च दिवसात ते महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी परखनच्या कार्यालयात आले. त्यांनी नवसरे साहेबांना प्रस्ताव सांगितला. प्रस्ताव ऐकला आणि नवसरे साहेबांच्या कपाळावरच आठ्या पडल्या. अहो मॅडम, लोड शेडिंगमुळे शहरात लोक हैराण झालेत. तासभर वीज गेली तर लोक लाखोली वाहतात. तुम्हाला कुठनं वीज देणार? साहेब, तासभर वीज गेली तर लोक हैराण होतात आणि तिकडे वीज म्हणजे काय हेच त्या जनतेला माहिती नाही आहे. त्यांना तुम्ही अंधारात ठेवणार आहात का? साहेब गप्प.
मंजुश्रीने गोळवडच्या आश्रमाची थोडक्यात माहिती दिली आणि म्हणाली, साहेब मुलं आहेत, शाळा आहेत, पुढे मुलं वाढतील, त्यांचा तरी विचार करा. नाही पण केवळ एका वस्तीसाठी आश्रमासाठी एवढा खर्च करायचा? सर तेही या देशाचे नागरिक आहेत, त्यांनाही राष्ट्रीय संपत्तीचा हक्क आहे. मंजुश्री पोटतिडकीनं कितीतरी वेळ बोलत होती. म्हात्रे गुरुजी तिला साथ देत होते. शेवटी नवसारे म्हणाले, हे बघा हे काय माझ्या हातात नाही. जिल्ह्यावर निंबाळकर साहेब आहे, त्यांच्याशी बोला, माणूस चांगला आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. लाईन टाकायचं काम माझं, त्यांनी मंजुरी दिली, मटेरियल येऊन पडलं, 15 दिवसात दिवे पेटवायचं काम मी करतो. जीप जिल्ह्याच्या दिशेनं पळाली. निंबाळकर माणूस म्हणून खरंच चांगला वाटला. त्यांनी अगदी आस्थेनं माहिती घेतली. 2 दिवसात सर्व्हेला मी स्वतः माणसं घेऊन येतो म्हणाले आणि आले सुद्धा. खर्च मोठा होता, पण आश्रमाचं ध्येय आणि परिस्थिती बघता मनापासून प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आणि ते निघून गेले. पावसाळा सुरू झाला आणि निंबाळकरांचं आश्वासन ओढ्या नाल्याच्या पुरात वाहून गेलं. पण या पावसानं खूप काही दिलं होतं, शिकवलं होतं. बेडकंच बेडकं. मुंगळ्या बेडकं कुठून जमा होतात माहिती नाही, पण अगदी आत शिरत होती. बेडकामागे त्यांचा भक्षक साप, अगदी 1.5 फुटापासून 10-10 फुटापर्यंतचे साप. जयश्री, माधुरी, म्हात्रे, वझे, मंजुश्री घाबरून जात, पण ही आदिवासी मुलं शेपूट पकडून त्या सापाचा आसूड करून घर फिरवत. म्हात्रे गुरुजींनी शक्कल लढवली. जिवंत साप पकडण्याची शक्कल लढवली. शेपूट उचलून धरलं की साप वळवळत राहतो. काठीनं तोंड दाबलं की त्याचे दात दिसतात. विषारी दाब, बिनविषारी साप, प्रात्यक्षिकासकट मुलांनी शिकून घेतले. मग सापांच्या आधारे त्यांचा उपयोग इथपर्यंत शिकून झालं, पण मुलं सापाला जीवदान द्यायला लागली. मग साप पकडणं, लांब नेऊन सोडणं हा उद्योग चालू झाला. असे अनेक प्रयोग पाऊस शिकवत होता. आश्रमापासून उंच टेकडीच्या पायथ्याला शिक्षक मुलांनी मिळून बांध घातला, मोठा डोह तयार केला. धरण म्हणजे काय याचं शिक्षण न शिकवता अनुभवायलाच मिळालं. खरं तर मंजुश्री पावसाळ्यात मुलांना सुट्टी द्यायच्या विचारात होती, पण म्हात्रे आणि वझे गुरुजींनी प्रतिकूल निसर्गातून मुलांना खूप काही शिकवलं. जुलै महिन्यात पाऊस अक्षरशः कोसळला. पाऊस म्हणजे काय, अक्षरशः दगड धोंडे पडावेत असा पडत होता. महापूर, पाणीच पाणी. ओढे कुठले, नाले कुठले कळत नव्हतं. निसर्गाच्या या जलसंपत्तीची मोजदादच करता येत नव्हती. ऑगस्टच्या मध्याला पावसानं उघडीप दिली. म्हात्रे गुरुजी, वझे गुरुजी, रामदास पंढरी यांच्या हातात कुदळ आणि फावडं आलं. जयश्री, माधुरी आणि वानरसेना मदतीला होती. काळी आई जणू त्यांची वाट बघत होती. आजवर तिच्या कुशीत कोणी बीज पेरलं नव्हतं, तिला फुलवलं नव्हतं, तिला प्रसन्न केलेलं नव्हतं. शेवटी कल्पक गुरुवर्यांचे प्रयोग असते. भाज्या पेरल्या, बटाटे लावले, कडधान्य लावली. मातीला हात लागले, मातीशी नातं जोडलं गेलं. स्पर्शानं प्रेम वाढलं, माता अंकुरली, प्रसन्न झाली, भूमीमधनं सोनं डोकवायला लागलं. पाहता पाहता ते तरारून उठलं. आता वर्ग खोल्या बंद, मुलं मास्तर बांधावर, हाताला काम, अंगात घाम, डोळ्यात आनंद. शेत फुललं तसं रानदोस्तांची येजा वाढली. लुसलुशीत गव्हाला ससे लागले, हरणांचे कळप सूर्यास्ताची वाट पाहायला लागले आणि हरणासाठी वाघ सिंहदाबा धरायला लागले. हे सगळं बघण्याचा योग मुलांना आला. जगातली ही उघड्यावरची पहिली शाळा असावी की जिथे पुस्तकांशिवाय अनुभवातनं मुलं शिकत होती. जिभेची हौस भागायला लागली. चवदार अन्नपदार्थ मिळायला लागले. मुलांचे रंगच उजळले. अन्नदात्रीची किमया जिथे तिथे दिसायला लागली. एक दिवशी ट्रक मागे ट्रक आश्रमावर आले. लोखंडी खांब पडले. वायरचे बंडल बघितलं आणि मुलांना आश्चर्य वाटायला लागलं. चिनी मातीच्या खेळण्याची ती खेळायला लागली. खड्डे खणायला म्हात्रे गुरुजींनी मदत केली. आश्रमात दिवे लागले त्यावेळी बल्बपेक्षा मुलांचे चेहरे जास्त प्रकाशमान झालेले होते. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.